काय बाबा देव का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती। आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग 1,20,000 का 15,000 झाले। प्रभाग 1,15,000 हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाहीये। आता पुढच्या वेळेसच 29च्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात 543 खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि 543च्या 1/3 महिला देशात आहेत। म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात 288 हे नेहमीचे जातीलच अधिक 96 महिला एवढी संख्या वाढणार आहे। त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका पंचायत याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू। दादा या प्रकरणामध्ये अंधेकर तुमच्या पक्षाचे नगरसेवक होते पण आता अंधेकरांचा तुमच्या पक्षाचा काही संबंध आहे का? पाठीमागे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता। त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमच्या पण नगरसेवक होते। उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम करावं? असं कधीच वाटणार नाही। ही एक प्रकारची विकृती आहे। ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही, त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि कुणीच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही। आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो। आरोप असे केले होते अंधेकर जे आहे आता त्या पोराची हत्या अंधेकरच केली कारण ज्यावेळेस शूट होत होतं फायरिंग होत होती त्यावेळेस त्यांनी अंधेकरचं नाव घेतलं होतं आणि अंधेकरांना आधीपासून राष्ट्रवादीने सामावून घेतलं म्हणून त्याच्या आईला आरोप केले होते। यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता कुठलाही कुणाचाच दबाव मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा हे मी ज्यावेळेस आपण पुणे लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाण साहेबांचा हार घालून आपण 5 मानाच्या गणपतींची पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली त्याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे का इंदा मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं। आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे आलंय त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करण्यात गरजेचं असेल ती केली जाईल। धन्यवाद। तर आपण पाहिलं मी भूमिका मांडली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची नोंदही घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले आहेत। तर सोलापूरमधील कुरडू गावात अधिकाऱ्याशी केलेल्या संवादासंदर्भात अजित पवारांनी